मित्रांनो, आपल्याला जीवनात 3 प्रकारचे मित्र असे मिळतात ज्यांच्यापासून मला असं वाटतं की आपण सावध राहिलं पाहिजे. पहिले असतात ईर्ष्या करणारे. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते. एखादा मित्र जर तुम्हाला वारंवार असं म्हणत असेल की तुझा हा फोन खूप चांगला आहे, मला पण असंच विकत घ्यायचं आहे, किंवा तुझा घर खूप सुंदर आहे, मला पण असंच बनवायचं आहे, तुझे कपडे खूप सुंदर आहेत, मला पण असंच विकत घ्यायचं आहे, तर याचा एक अर्थ असा होऊ शकतो की त्याच्या मनात तुमच्याबद्दलची एक ईर्ष्या निर्माण झाली आहे. यांना तुमच्याबद्दल कमी आणि तुमच्या जवळ असलेल्या वस्तूंबद्दल जास्त प्रेम असतो. तुम्ही ऑब्झर्व करून बघा, तुमच्या आजूबाजूला असे मित्र जरूर असतील. हे एक जेलस माइंडसेटची माणसं असतात. दुसरे असतात स्पर्धा करणारे, कॉम्पिटेटिव्ह माइंड स्केलचे, जे नेहमी तुम्हाला मागे पाडण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यासोबत नेहमी स्पर्धा करतील. समजा एखादा तुम्ही फ्लॅट विकत घेतलात आणि त्याच्या गृहप्रवेशाच्या दिवशी अशा लोकांना तुम्ही बोलवलात, तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल? फ्लॅट चांगला आहे पण इकडचं लोकेशन चांगलं नाही, घराला कलर काय बरोबर केलं नाही, घरातल्या वस्तू बरोबर नाही आहेत. म्हणजे तुम्हाला मिळालेली सक्सेस बघून त्याला आनंद होत नाही. तुम्ही काहीतरी चांगलं केलात की त्यातही ते खोड काढणार. असेही माइंडसेटची लोक, असेही माइंडसेटचे मित्र तुमच्या आजूबाजूला असतील. तुमच्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला ते निगेटिव्ह कमेंट करणार, निगेटिव्ह बोलणार. आणि तिसरे मित्र असतात जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल गॉसिप्स करतात, वाईट बोलतात, जे तुमच्याबद्दल लोकांना खोट्या कहाण्या रंगवून सांगतात आणि तुमच्या समोर आले की तुम्हाला आपला देव मानतात. आणि यांना जर ओळखायचं असेल ना, तर एक ट्रिक तुम्हाला सांगतो. पाठीमागे चुगल्या चहाड्या करणे ही यांची सवय असते आणि माणूस हा सवयींचा गुलाम असतो. आपण त्यांची सवय पकडायची. त्याच्यासमोर त्याच्याच जवळच्या एखाद्या मित्राबद्दल एक अपशब्द बोला, त्याच्या चुगल्या चहाड्या करा. तुम्ही बघाल की पुढचे वाक्य तो पूर्ण करेल. आणि मानसशास्त्र आपल्याला सांगतो की ज्या 2 मित्रांसोबत बसून तुम्ही तिसऱ्या मित्राच्या चुगल्या चहाड्या करता, पाठीमागे त्याच्याबद्दल अपशब्द बोलता, मी लिहून देतो की तुम्ही तिथून उठून गेल्यानंतर तेच 2 मित्र आता तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतील. आणि हे सत्य आहे. म्हणून अशा मित्रांवर कधीच विश्वास ठेवू नका आणि आपल्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यासोबत कधीच शेअर करू नका. तुमच्या भविष्यात जे काही प्लॅनिंग्स असतील ते कधीच त्यांच्यासोबत शेअर करू नका, नाहीतर तुमच्या भावनांचा ते शेअर मार्केट करून टाकतील. हे सुद्धा तेवढंच मोठं सत्य आहे. मग एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो की यांच्यापासून स्वतःला वाचवायचे कसं? 3 गोष्टी सांगतो. पहिलं म्हणजे आपली बाउंड्री सेट करून ठेवा. यांना आपल्या कोणत्या गोष्टी सांगायच्या आणि कोणत्या गोष्टी सांगायच्या नाहीत हे आधीच तुमचे ठरलेलं असलं पाहिजे. तो माणूस दिसल्याबरोबर आपल्याला हे समजून गेलं पाहिजे. कारण यांची तुम्ही हेटाळणी करू शकत नाही, पण जमेल तितकं यांना अवॉइड करण्याचाही प्रयत्न करा. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे यांना बारकाईनं ऑब्झर्व करायला शिका. त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या बोलण्याच्या मागच्या इंटेन्शन काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, आणि तो समजतंय जर त्याला तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व केला तर. आणि तिसरं म्हणजे यांना पूर्णपणे इग्नोर करा. स्वतःला चांगल्या विचारांसोबत आणि चांगल्या मित्रांसोबत ठेवा. ते लोक तुमच्या पाठीमागे काय बोलतात, काय चर्चा करतात, काय गॉसिप्स करतात, आपल्याला याचा काही फरक पडू देऊ नका आणि यात आपला वेळ खर्च करू नका. तुम्ही आपलं काम करत राहा. याद रखना, बुराई वही करते हैं जो बराबरी नहीं कर सकते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला असे कुत्रे भेटतील, काही भुंकतील, काही धावतील, कधी काही चावण्याचा प्रयत्न करतील. पण प्रत्येक कुत्र्याच्या डोक्यात जर आपण दगड घालत राहिलो तर आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात चांगल्या मित्रांची संगत लाभो, एवढीच प्रार्थना.